नमस्कार शेतकरी मित्रांनो, 5 ऑक्टोबर म्हणजेच काय की अत्यंत महत्त्वाचा दिवस राहणार आहे ॲटलिस्ट शेतकरी मित्रांसाठी. का? त्याचं उत्तर साधं सिंपल आहे की 5 ऑक्टोबरला म्हणजे उद्या तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहेत. किती? 4,000 रुपये. 4,000 मिळणार आहेत. यापूर्वी बघा मी एक तुम्हाला 7-8 दिवसापूर्वी एक न्यूज दिली होती आणि त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की PM किसानच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर माहिती दिली होती की 2,000 रुपये मिळणार होते आणि ते कधी मिळणार होते तर 5 ऑक्टोबरला म्हणजे उद्या. बरोबर. आता महत्त्वाची त्याच्यामध्ये आणखी एक खुशखबर अशी येते आहे आणि ही एकदम ऑफिशियली माहिती सांगतो आहे मी. त्यामध्ये येणार आहे, मिळणार आहे असं नाही, तर फिक्स्ड मिळणार आहे, काळजी करायची गरज नाही. आणि ती काय खबर आहे की त्याच्यामध्ये आणखी 2,000 रुपये तुम्हाला वाढून मिळणार आहेत. आणि ते 2,000 रुपये कोणत्या योजनेचे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी एक 7-8 दिवसापूर्वी माहिती आली ती PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळणार होते 5 ऑक्टोबरला. पण आता नवीन माहिती अशी येते आहे की नमो शेतकरी नावाची पण एक योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये जे दिले जातात तर ते 2,000 रुपये प्लस पहिले PM किसानचे 2,000 म्हणजे 2,000 प्लस 2,000 किती झाले? 4,000 रुपये. हे 4,000 रुपये जे आहेत तर ते शेतकऱ्यांना जे आहे तुम्हाला 5 तारखेला म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अंदाजित बघा 12 वाजेपर्यंत तरी तुम्हाला येणं अपेक्षित आहे. कारण की स्वतः देशाचे पंतप्रधान हे या योजनेचं जे आहे शुभारंभ करणार आहेत. म्हणजेच पैसे तुम्हाला वितरणाचं जे आहे म्हणजे PM किसानचा जर बघितला तर हा 18वा हप्ता आहे. आणि बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहिती नव्हतं पहिलं की PM किसान नावाची पण योजना आहे, त्या अंतर्गत त्यांना पैसे मिळतात हे माहिती नव्हतं. मग त्यामुळे त्यांचे 1-2 हप्ते गेले. क्लिअर. पण आता जो आहे 18वा हप्ता त्यांना मिळतो आहे. काही शेतकरी मित्रांना तोच हप्ता 15वा असू शकतो, तोच हप्ता 16वा असू शकतो, पण हा 18वा हप्ता आहे. आता जो व्हायला ना 5 तारखेला तर तो 18वा हप्ता आहे. आणि नमो किसानच्या बाबतीत बघितला तर हा 5वा हप्ता आहे. आता एक्झॅक्टली या योजनेचे जर तुम्हाला लाभार्थी व्हायचं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला या संबंधित मी आपल्या या चॅनलवर एकदम व्यवस्थितरित्या सर्वांना समजेल अशा पद्धतीने व्हिडिओ पण तुम्हाला करून ठेवलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही लाभार्थी असाल तर जरूर या दोन्ही योजनेचा फायदा घ्या. क्लिअर. म्हणजे उद्या तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत? 4,000 रुपये मिळणार आहेत. दोन्ही योजनेचे एकत्रित मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला हे 4,000 मिळणार, अदरवाईज 2,000 रुपये मिळाले असते. बरोबर. तर उद्या ही जी खुश खबर आहे सर्व शेतकरी मित्रांना, ही वाशिम आपल्या महाराष्ट्रामधला जो वाशिम जिल्हा आहे या वाशिम जिल्ह्यामधून या PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेच्या संबंधित एकूण 4,000 रुपयाचं वितरण उद्या तुम्हाला एक तुमच्या अकाउंटमध्ये झालेलं दिसेल. आणि यापेक्षा वेगळा प्रश्न असा की बऱ्याचशा शेतकरी बंधूंना त्यांना असा पण प्रश्न पडू शकतो की सर आम्हाला हे कळत नाही एक्झॅक्टली की अशा प्रकारच्या योजनेचा जर का आम्हाला मिळणार की नाही हे कसं चेक करायचं, याच्यासाठी काही आहे का? तर बघा किती सोपं आहे. पहिलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन ID असतो तो तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर तुमच्याकडे नसेल रजिस्ट्रेशन ID तर हे बघा इथे तुम्हाला जे आहे ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. तुम्हाला PM किसानच्या जे आहे या ऑफिशियल वेबसाईटला जाणार तुम्ही pmkisangovernment.in या वेबसाईटवर जाणार. आणि इथे बघा ज्यांना माहिती नाही की कसे आम्हाला खरंच पैसे येणार की नाही उद्या, याबद्दल पण मी सांगतोय की कसं चेक करायचं आहे ते पण सांगतोय. बघा इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला खाली बघा नो युअर स्टेटस हा जो पर्याय दिसत आहे, नो युअर स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नवीन जर एखादा लाभार्थी असेल, नवीन एखादा शेतकरी मित्र असेल आणि त्यांना जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर इथं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि eKYC तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी eKYC मस्ट आहे, म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे. मुद्द्याकडे येऊयात की तुम्हाला इथे जे आहे नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही क्लिक करणार बघा याप्रमाणे. हे बघा इथे क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर बघा पुढे असं पेज ओपन होईल आणि इथे जे आहे तुम्हाला जर समजा तुमचा रजिस्ट्रेशन ID हे जर माहिती नसेल ज्याद्वारे तुम्ही काय चेक करू शकता, तुम्ही माहिती करू शकता की तुम्हाला उद्या पैसे मिळणार की नाही. क्लिअर. त्यामुळे इथून पुढे पण येणारे जे टप्पे आहेत कसं चेक करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही हे सांगतोय. बघा इथं आल्याच्या नंतर आहे तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचं जे पेज ओपन होईल तर या पेजवर इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे. आपण याच्यावर क्लिक करूयात. बघा समोर जे आहे कोणचा विंडो ओपन होतो मी तुम्हाला तो सांगतो आहे. नो युअर रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं आहे तुम्ही. बघा नो युअर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर समोर तुम्हाला
बघा अशा प्रकारचे जे आहे असा एक पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर इथेच हा नंबर हा क्लिक पाहिजे, बरोबर तुम्हाला दिसता येते. त्यानंतर बघा तुम्हाला थोडं मी झूम करेल, काही काळजी करू नका. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही रजिस्टर केलेला आहे ना तो नंबर. त्यानंतर बघा तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे भरायचा आहे आणि इथे जे आहे गेट मोबाईल यावर तुम्हाला समोर क्लिक करायचं आहे. आता मी इथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरलेला नाही, त्यामुळे ते समोर जाणार नाही. पण तुम्ही जर तशी माहिती दिली, म्हणजे तुमचा नंबर टाकला आहे इथे पहिल्यांदा, मोबाईल यावर क्लिक केल्याच्या नंतर कॅप्चा टाकला आहे इथे, योग्य कॅप्चा जसा असेल स्मॉल असेल तर स्मॉल, डिजिट नंबर्स असेल तर नंबर, त्यानंतर गेट युअर मोबाईल यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समोर जे आहे तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो तुम्हाला मिळेल. आता राहिला मुद्दा की रजिस्ट्रेशन नंबर मिळाला, मग याच्यानंतर काय करायचं बघा, किती सोपं आहे. स्टेप बाय स्टेप सांगतो, अजिबात घाबरायचं नाही आहे, एकदम सोपं आहे. बघा आतापर्यंत तुम्हाला जे आहे रजिस्ट्रेशन आय डी आता कसा मिळवायचा हे ते कळालेलं आहे. तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आय डी आलेला आहे. आता पुढे बघा pms.gov.in अशा प्रकारचे जे आहे तुम्ही वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही गुगलला सर्च कराल त्यावेळेस इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आहे अशा प्रकारचं पेज जे आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे. बघा या पेजला जर तुम्ही असं थोडंसं जरा वरती स्क्रॉल केलं तर बघा इथे जे आहे तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आता तुम्हाला दिसेल पुढे. बघा इथे काय नो युअर पेमेंट, DBT स्टेटस आणि GSTN ट्रॅकर यापैकी तुम्हाला जे आहे 2 नंबरचा जो पर्याय आहे DBT स्टेटस ट्रॅकर यावर क्लिक करायचं आहे. क्लिअर. बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज जे आहे तुमच्या पुढे ओपन झालेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपण खाली येऊयात. आता इथे जे आहे तुम्हाला कॅटेगरीमध्ये जे आहे कॅटेगरी इथे क्लिक करायचं आहे. इथे जो बाण दिसतोय ना छोटूसा इथे क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपण जी योजना आहे तर PM किसान 2 नंबरची क्लिक करायची आहे. त्यानंतर बघा इथे जे आहे तुम्हाला हे जे दिसत आहे तुम्हाला पेमेंटच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे तिथे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशनचा ID जो आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ID तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा समोर जे आहे तुम्हाला बघा इथे जे कॅप्चा टाकायचा आहे, कुठे इथे कॅप्चा, मी परत एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगतो, व्यवस्थित ऐका. आता बघा पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही या पेजला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे PM किसान. त्यानंतर इथे जे आहे मध्ये इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID म्हणजे रजिस्ट्रेशन ID जो आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी भेटवला ना किंवा आपण प्राप्त केला आहे तर तो रजिस्ट्रेशन ID इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे काय टाकायचं नाही तुम्हाला, हे ऑर म्हणजे किंवा आहे त्यामुळे इथे काही टाकलं नाही तरी चालेल. त्यानंतर हे पेमेंटवर इथे क्लिक पाहिजे आहे. खाली जर तुम्ही आला तर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तिथे क्लिअर कट कळत आहे की तुम्हाला पैसे जे आहे मिळणार की नाही. संपूर्ण लक्षात ठेवायचं आहे या नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान या योजनेचे दोन्हीचे मिळून तुम्हाला जे आहे या येणाऱ्या टायमामध्ये म्हणजेच उद्या तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे आणि ही एकदम ऑथेंटिक खबर आहे, कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये जे आहे दुमत नाही. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल. तुम्हाला अशाच प्रकारच्या जर शेतीविषयक विशेषतः करून, कारण खूप वेगवेगळ्या योजना असतात सरकारच्या किंवा इतर पण महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर इथे प्रामाणिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जे आहे चॅनलला शेअर करायचं आहे. धन्यवाद.